तुमच्याशी काहीतरी बोलते. तुम्हाला ऐकायला नाही येते का? ऐकतोय मी, पण का बोलतीये? काय? अरे, का बोलते म्हणजे? मला काळजी वाटते म्हणून बोलतेय. चिंता? कसली चिंता होतीये तुला? आणि कुठल्याही गोष्टीची काळजी असली तर ते अभ्यासापेक्षा महत्वाचं आहे. जर हो तर सांग. बोल. नाही, काही नाही. हे बघ रमा, कोणतीही गोष्ट बोलण्याची जागा, वेळ आणि गरज असते. आणि आता तू जे सांगत होतीस ती गोष्ट बोलण्याची ही योग्य वेळ नाही वाटत आहे मला. अच्छा, तुम्हाला माहितीये, तुम्ही ना नेहमी भीमराव आंबेडकर बनून राहता. कधी रमाचे भीमराव म्हणून नाही राहत. ठीक आहे, वागत राहा भीमराव आंबेडकर. रमा, खरं बोलत होते हे, पण त्यावेळी हा अभ्यास करत होते, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. सुप्रभात रमा. पण मी बायको आहे यांची, असं नाही ऐकणार. रमा, मला समजावरून कामावर बी जायचंय. हो मग जा. मी कुठे थांबवलं? प्रचंड देवजी. अरे नरोत्तम, कमाल कमाल कमाल. बरं झालं इथेच भेटलात तुम्ही. खरे तर माझ्या आई वडिलांच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आणि माझी इच्छा आहे की आपण देखील यावे. अरे वा, छान. खूप खूप अभिनंदन. हो, नक्की येऊ. आता आज्ञा द्या, खूपच काम आहे, पण तुम्ही नक्की या मात्र. हा? नक्की. नमस्कार. भाऊ, तुमच्याकडे काही काम आहे का? नाही, काहीच काम नाहीये. रमाबाई, केवढे निर्दयी लोक आहेत. काही हरकत नाही, मी देतो तुला काम रमाबाई. अरे, विसरलीस का? तुझ्या नवऱ्याला देखील काम दिले होते ना. उपकार विसरतात हे. चल चल, जाऊ दे. जेवढा या माणसाने आजच्या कामाचा पगार तुला दिला असता त्याच्या दुप्पट पैसे देईल मी तुला. फक्त आजच काम आहे. बोल, करशील? माहितीये का रमा, मी त्यांना म्हटले होते जेव्हा पुढच्या वेळी येईन कोकणात तेव्हा महिन्याभराची औषधं, फळं, किराणा सगळ्याचा खर्च घेऊन येईल.
पण बघ ना, आता या 2 महिन्यात 10 दिवसाचे पण नीट पैसे जोडू नाही शकले ग मी. काही हरकत नाही ताई, तुम्ही हे पैसे तर घेऊन जावा, काही ना काही तर नक्की होईल. रमा, आपण गरीब लोक आहोत. आपल्याकडं फक्त एक आशा असते की काही ना काहीतरी होईल, आणि आपलं आयुष्य याच विचारात आपण काढतो, आणि मग हाच विचार आपली सवय बनून जातो ग. मला माहित होते की तू माझ्या इथे काम नाही करणार, कारण गर्विष्ठ आहे ही. हो, परंतु जेव्हा भाषण द्यायचं असते तेव्हा म्हणतील की सगळी कामे एकसारखी असतात, कोणतेही काम मोठे नसते किंवा छोटे होत नसते, परंतु जेव्हा काम करायची संधी येते तेव्हा या पलटून जातात. काहीही नाही होऊ शकत. तुम्ही लोक गरीब ते गरीबच राहणार. नका करू काम. मला काय, मला तर दुसरा नोकर पण मिळेल. चला. हो मी करेन काम. काय काम आहे, कुठं करायचं ते सांगून दे. ठीक आहे, चल. परंतु एक अट आहे, आणि मालकाची अट तर मान्य करावीच लागेल ना रमाबाई. हा? काय अट आहे तुमची? अट हीच आहे की तुझा नवरा भीमराव याला देखील सोबत घेऊन ये. अरे घाबरू नकोस, त्याला देखील दुप्पट पैसे देईल. ठीक आहे, चला. काय दुप्पट पैसे? हा, तुम्ही 10 पटीने जरी पैसे दिले ना, तरी बी मी माझ्या नवऱ्याला घेऊन तुमच्या इथं काम करायला नाही येणार. आणि मला माहितीये तुम्हाला आमच्याकडून काम नाही करून घ्यायचं, माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही करायचं मला तुमच्या इथे काम. निघा. मी तयार आहे. आम्ही दोघे येऊ तुमच्या सोबत, काम करू. आज तसाही रविवार आहे, कॉलेजला जायचं नाही. वकील साहेब पण बाहेर गेले, त्यामुळे ऑफिसात पण नाही जायचं. काय काय बोलताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्ही काम रमा. नाही करणार. तुझं जे कारण आहे ह्यांच्याकडे काम करण्याचं, माझंही तेच कारण आहे. मी तुझं आणि वहिनींचं बोलणं ऐकलं होतं. ह्याच गोष्टी तिथे लढाई लढतोय, जेणेकरून आपण बी ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकू. आपण दोघे मिळून आनंददादासाठी पैसे गोळा करूया. सांगा काय काम आहे, आम्ही येऊ तुमच्या सोबत. तर मग चला. इथे उभे राहून नाटक करणार आहात काय? चला, या. चला. काय झालं जिजाबाई? आम्हा सगळ्यांना इकडं का बोलावलं आहे? सांगते. पहिले पैसे तर घ्या. हे घ्या. ये पैसे का देत आहात? ते माझे वडील माझ्यासाठी काही पैसे ठेवून गेले होते, तेच घेऊन आली मी माहेरहून. जे पण पाहिजे विकत घ्या. मी विचार केला, माझ्या एकटीचंच घर नीट करून काय होणार, तुमच्या बी घराची अवस्था ठीक नाहीये, म्हणून करून घ्या डागडुगी. अन तसं बी प्रिया, मी भीम आणि रमाच्या बाबतीत चुकली हाय, तुमच्या समजांच्या नाही. हे घ्या तुमचं पैसे. नाही पाहिजे तुमचे पैसे. आम्हाला समज कळतं. आम्हाला हे पैसे देऊन तुम्हाला पाहिजे आम्ही भीम आणि रमाच्या विरोधात जावं. आम्हाला समज कळतं. जिजाबाई, अहो ऐकलं का? ज्या नरोत्तम जोशीला रमा आणि भीमराव दिवस रात्र वाईट बोलत होते, त्याच्याकडंच हे दोघं काम करायला निघून गेले. काम करायला म्हणजे पैसे कमवायला निघून गेले. आणि तुम्ही समधी लोक अशा भीमन रामासोबत येतच उभे राहिलाय. फुलिया,
जो नरोत्तम जोशी इथे चाळीमध्ये येऊन सारखं सारखं भीम आणि रमाची बेइज्जती करतो त्याचा साथ देतात ते, काम करतात त्याच्याकडे. स्वतःची काही किंमतच नाहीये. आता जरा विचार करा, भीम आणि रमाची साथ देऊन काय मिळालं? आता विचार करा ना जरा, जेव्हा भीमची सोबत नव्हती दिली तेव्हा जास्त खुश होती की आत्ता? जिजाबाई, आम्ही भीम आणि रमाची साथ देऊन खूप खुश आहोत. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर फक्त ह्याच नाही, चाळीतल्या समध्या लोकांना माहिती आहे की तुम्ही कशा हाय ते, आणि तुमच्या मनात किती विष आहे. फुलिया, किती खोट बोलते का तू? जा काहीतरी गोडधोड विकत घे. आता बास बी कर फुलिया. आता थोडा वेळ बोलणं बंद करून डोकं चालून विचार करा त्याच्याबद्दल जे जिजाबाईंनी सांगितलं हाय. विचार करून सांगा की पैसा ठेवायचा हाय की परत द्यायचा हाय. विचार करून असं वाटलं की पैसे परत द्यायचे आहेत, जिजाबाई तर कुठं पळून नाही जात आहे, येऊन परत देऊन टाका. जा आता तुम्ही समद्या. मी विचार करते की आता पुढं काय करू शकते तुमच्या समद्यांसाठी. अन फुलिया, गोड नक्की घे हा. जिजाबाई, बाण एकदम निशाण्यावर लागलाय. असेच बाण मारत राहा. एक ना एक दिस भीम घायल नाही झाला तर माझं नाव बदल. अगदी बरोबर आहे. जिजाबाई, मला तर आधीपासून ठाऊक होत तुम्ही कोणती ना कोणती योजना नक्कीच आखत असणार, आणि त्या योजनेमध्ये मी सामील असणारच. आणि बाकीची जी लोक आहेत जी सामील नाही आहेत त्यांना पण सामील करण्यासाठी तयार करूया. तुमचे हे उपकार आम्ही कधी नाही विसरणार. ते तर समज ठीक आहे, पण जिजाबाई, आता जे काय तुम्ही पैसे वाटत होतात त्या लोकांना, आणि काय उरले असतील आणि मला पण द्याल तर मी तुमचे उपकार जीवनभर नाही विसरणार. आणि त्या पैशाने नवीन कपडे घेईन. हितेश भाऊ, तुम्ही तर नेहमीच आमची साथ दिली हाय. तुम्हाला दूर ठेवून कसं चालणार? हे घ्या, नवीन कापड घेऊन टाका. ऐकलं होत की सावत्र आया आपल्या मुलांना त्रास देतात, पण भीमराव, ही तुझी आई तुला संपवून टाकणार आहे, लक्षात ठेव. हे सगळं बघत आहात ना? सगळे काही व्यवस्थित करायचं. त्यानंतर या खुर्च्या नीट रांगेत लावायच्या आहेत आणि त्यानंतर फुलांनी संपूर्ण घराला सजवा, समजले? परंतु फक्त बाहेरून. आणि हो रमा, दुप्पट पैसे म्हणजे दुप्पट काम. 2-2.5 तासात सगळे पाहुणे येणार आहेत, त्याआधी सगळं काम झालं पाहिजे, समजलं? हा? अरे ऐकायला नाही गेलं का? तोंड काय बघतोस भीमराव? काम सुरू कर लवकर. जोशीजी, आम्ही पण तयार होऊन येतो. चला, उशीर करू नका. या. आणि तुम्ही दोघे लवकर कामाला लागा. चला. दीदी, भीमराव नरोत्तम जोशीच्या इथं पैसे कमवायला जातोय हे बरोबर नाही केलं. अरे, तो तर दुश्मन आहे आपला.
अरे पैशांची गरज होती तर निघून गेले. तेच तर मी आणि जिजाबाई तुमच्या समद्यांना हेच तर समजवण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा त्यांना गरज असती तेव्हा ते असं करत्यात. उपयोग त्या समद्यांचा करत्यात आणि फायदा फक्त त्या दोघांचाच होतो. सगुणाबाई असं उगाच चाळीतल्या बायकांना भीम आणि रमाच्या विरोधात भडकवणं बंद करा. अग भडकवत नाहीये, पुराव्या सकट खरं सांगते. माहित नाही तुमच्या समद्यांना कळलंय की नाही, ज्या सरल्याच्या मदतीसाठी तुम्ही समद्यांनी एवढं मोठं उपोषण केलं, उपाशी तापाशी राहिली, त्याच सरल्याने तिच्या वाट्यातला एक हिस्सा भीमाच्या शिक्षणासाठी त्याच्या शिक्षकाला फीज म्हणून दिला. आता भीमाला हिस्सा दिला तर तुम्हा समद्यांचा पण हिस्सा द्यायला पाहिजे ना, होय की नाही? त्यात काय एवढी मोठी गोष्ट? सरलाला वाटलं असेल की भीमच्या शिक्षणासाठी पैसे जास्त गरज आहे म्हणून दिलं, बस. सरलाला वाटलं पण भीमला नाही वाटलं. मेहनत तर समद्यांनी केली होती, मग समद्यांना हिस्सा मिळाला पाहिजे. त्याची गरज काय सगळ्यात मोठी आहे. आणि जर असं होतं तर तुम्ही समद्या असं का म्हणता की भीम समद्यांची काळजी करतो, समद्यांचा विचार करतो? सगुणाबाई बस, मी तुमची बडबड ना अजिबात ऐकू शकत नाही. अगे या फुलियाचा नवरा जेव्हा भरकटला होता ना, तेव्हा भीम आणि रमानं हिची लय मदत केली होती. त्याच्याच उपकाराच्या ओझ्याखाली जगत आहे ती, म्हणून ती असा विचार करते. पण तुम्ही बायका तर शहाणे आहात, शहाणपणाने विचार तर करू शकता ना. मग विचार करा, विचार करा. मीराताई, ऐकलं का काही तुम्ही? काय? मी ऐकलं की जिजाबाई चाळीतल्या समध्या बायकांना पैसे वाटत होती. काय? हे काय बोलतेस तू? हो ताई, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. जी जिजाबाई कालपर्यंत एक एक पैशांसाठी तरसत होती, ती आज चाळीच्या समध्या बायकांना पैसे कसे काय वाटू शकते? जेव्हापासून ती माहेरून आली आहे ना, तेव्हापासून मलाही वाटतंय तिचा स्वभाव बदललेला आहे. दलिया अम्मा, जर ही गोष्ट खरी आहे तर शोधून काढावं लागल आणि समजावं लागल की याच्या मागचा हेतू काय आहे. हो ताई, नक्की शोधून काढा. जोखू, बाकीची गोष्ट तुला नंतर सांगतो. आता जे सांगितलं ते कर. तू फुलियाला बघितल्यावर जोरात पोटात दुखल्याचं नाटक कर. जा 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 जा. अरे जोखू, काय झालं? अरे बघा, जोखू, काय झालं? बघा. फुलिया माझ्या पोटात लय दुखतंय वा. अरे काय होतंय? रामजी, लांब हो, लांब हो. जोकू असं कसं बोलतोय? याला दवाखान्यात घेऊन चला. आमच्या घरातला मामला आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. लांब होतो. अरे व्हा ना दूर. जर तुमच्या दूर होण्याने जोखू भाऊजींना बरं वाटत असेल तर दूर व्हा ना तुम्ही. त्यांचं दुखणं तर ठीक करू शकत नाही तुम्ही, आणि मोठ्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे. कमी ते करा ज्याने त्यांना बरं वाटल. जायच ना. दादा, जेव्हापासून जिजाबाई माहेरहून आली आहे ना, तेव्हापासून तिचे रंग बदललेले दिसत आहे. तुम्ही तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. जोखूला इस्पितळात घेऊन जाऊया. हितेश भाऊ, अरे आमच्याकडे पैसे नाही आहेत रे. आता आम्ही कुठं जाणार आहे? काळजी करू नको फुलिया. जरा तुझ्या आजूबाजूला बघ फुलिया. तुमचे नेते आता कुठे दिसतायत का तुम्हाला? भीम आणि रमा मदत नाही करू शकत तुमची, पण
तुझ्याकडे जे पैसे आहेत त्यांनी तू स्वतःची मदत जरूर करू शकते. कदाचित असं नको व्हायला की त्यांची समर्थक बनता बनता तू तुझा नवराच गमावशील.